जाऊ द्या सर, दुसऱ्या सुनीलले घ्या. आज सुनील नवीन दिसत आहे कोण होईल. ओके ओके. तो जैसे कि आप सभी जानते हैं कि आज जो है 18 मार्च 2026 है, और दिव्यांग जन संवाद ऑनलाइन कार्यक्रम 209 नंबर का एपिसोड आज हमारा चल रहा है. आपके साथ एक बात मैं शेयर करना चाहता हूँ. वो बात यह है कि कल लखपति माल लखपति माल करके भाई साहब हमारे साथ में जुड़े थे, जिनका दिव्यांग जो है वो 60% का था, लोकोमोटर था. और ये भाई साहब जो है ये झारखंड से जुड़े हुए थे, और अभी काम की तलाश में जो है कुछ पुणे आए हुए थे. उम्र से 37 ईयर्स के है. जब इनके साथ हमने बात की, आप गौर से सुनिएगा मेरी बात को. जब हमने इनके साथ बात की तो हमें पता चला कि 2012 से लेकर 2020 तक इन्होंने डिसेबिलिटी सेक्टर में काम किया है. डिसेबिलिटी सेक्टर मतलब जिस तरह हम लोग काम कर रहे हैं, हम तो उसी तरह उन्होंने भी 2012 से लेकर 2020 तक डिसेबिलिटी सेक्टर में काम किया, दिव्यांगों के लिए काम किया. फिर उन्होंने ब्लाइंडर क्रिकेट मोबाइलर मोबिलाइजर का भी उन्होंने काम किया. इसके अलावा उन्होंने हाउस कीपिंग, कुछ परिस्थिति बिगड़ गई तो हाउस कीपिंग का भी उन्होंने काम किया. और अभी फिलहाल इंदौरी में तलेगांव दाभाले जो है, पुणे में है तलेगांव दाभाले, वहां पर ये काम कर रहे हैं. बताना मैं क्या चाहता हूँ कि ऐसे नौजवान जो दिव्यांग सेक्टर में काम करना चाहते हैं, दिव्यांगों की भलाई के लिए काम करना चाहते हैं, उनके सक्षमीकरण के लिए काम करना चाहते हैं, कहीं ना कहीं हालात या मजबूरी के कारण ऐसे होनहार दिव्यांग जो है वो पीछे रह जाते हैं. इन्हें समाज की तरफ से इन्हें पुश नहीं मिलता, मोटिवेशन नहीं मिलता. ये अपने दम पर एक लड़ाई लड़ते हैं, और बाद में फिर उन्हें अगर सपोर्ट नहीं मिलता है तो वो टूट जाते हैं. ऐसे कई असंख्य दिव्यांग भाई बहन इस समाज में हैं, जो दिव्यांगों के हित के लिए काम करना चाहते हैं, दिव्यांगों के हक की लड़ाई लड़ना चाहते हैं, लेकिन वो कुछ समय करते हैं, बाद में टूट जाते हैं. तो हम समझते हैं कि वो बाद में टूटते क्यों है, ऐसी क्या मजबूरी आती है उनकी, ऐसी क्या मजबूरी उन पर आती है जो वो अपना काम छोड़ देते हैं, या फिर अलग काम में लग जाते हैं, या निगेटिव हो जाते हैं. क्या वजह होंगी? इसमें कोई शंका नहीं है कि इस बात के लिए समाज की तरफ से उन्हें जैसा मोटिवेशन चाहिए वैसा मोटिवेशन नहीं मिलता. शासकीय कर्मचारियों की तरफ से उनको पॉजिटिविटी नहीं मिलती. अगर वो शासन में किसी दिव्यांग व्यक्ति की प्रार्थना या समस्या अगर लेके जाता है, तो उसको उसका कोई उसकी सुनवाई नहीं होती. समाज की तरफ भी, सब तरफ से भी उसे कोई सपोर्ट नहीं मिलता, सिर्फ सहानुभूति मिलती है. तो वो टूट जाता है, वो काम करना छोड़ देता है, वो अपने रास्ते में लग जाता है. क्या कभी सोचा है हमने, क्या कभी सोचा है आपने कि वो, क्या यही रीजन, यही सही कारण होगा आज लखपति माल के जैसे हजारों दिव्यांग कार्यकर्ता इस महाराष्ट्र में और इस भारत देश में वो क्यों टूट जाते हैं? मुझे एक स्पेसिफिक कारण लगता है इन सब का, और वो कारण है, अगर अपने ही समाज ने अपने व्यक्ति का साथ दिया, खुद के समाज ने खुद के व्यक्ति का अगर साथ दिया, तो वो अकेला अपने आप को महसूस नहीं करेगा. अब समाज मतलब मैं कोई ओबीसी समाज या मराठा समाज या हिंदू समाज, ये समाज की बात नहीं कर रहा हूं मैं, ना ही मैं इसमें जिंदगी में कभी पढ़ा हूं.
मैं दिव्यांग समाज की बात कर रहा हूँ। मैं उन दिव्यांगों को ये बताना चाह रहा हूँ कि हमारे अच्छे कार्यकर्ता, अच्छे लोग पीछे रह जाते हैं क्योंकि हमारे दिव्यांगों का ही दिव्यांगों को साथ नहीं मिलता। दिव्यांग व्यक्ति ही दिव्यांगों को उंगली करते हैं। थोड़ी बातें कड़वी लगेंगी, बातें थोड़ी कड़वी लगेंगी, लेकिन ये सच्चाई है और मैं देख रहा हूँ। कोई अगर समाज के लिए, दिव्यांग समाज के लिए कोई कुछ करना चाह रहा है, तो उसको कैसे पीछे खींचेंगे, इसमें लोगों का इंटरेस्ट बहुत ज्यादा रहता है। लेकिन उसको सपोर्ट कर उसकी हिम्मत को आगे बढ़ाने में लोगों का इंटरेस्ट कम रहता है। लखपति माल की मैं ये कहानी बता रहा हूँ। ऐसे कई लखपति माल और ऐसे कई लोग, दिव्यांग लोग मुझे रोज इस कार्यक्रम में जुड़ते हैं। उनकी आंखों में मुझे वो चमक दिखती है। उनकी आंखों में मुझे वो, उनकी उनकी बातों में मुझे वो ताकत दिखती है। उनके दिमाग में वो इच्छा शक्ति दिखती है कि जो वो काम करना चाहते हैं दिव्यांग समाज के लिए। लेकिन, और ये मुमकिन है, नहीं है ऐसा नहीं, ये मुमकिन तभी मुमकिन है जब हम एक दूसरे का आधार बने, ना कि उसको तोड़े। हमें अगर कोई व्यक्ति आपके समाज के लिए, हमारे दिव्यांग समाज के लिए कुछ कर रहा है, तो हमें बढ़ चढ़कर हिस्सा लेना चाहिए। टिप्पा टिप्पणी नहीं करनी चाहिए। इसके कारण जो व्यक्ति काम कर रहा है उसकी हिम्मत बंधी रहेगी। अरे हमारी हमारी हिम्मत कौन रहेगी? आपकी हिम्मत कौन है? पहले अपने आप से ये सवाल पूछते हैं हम लोग। आपकी हिम्मत कौन है? आपकी हिम्मत क्या कहीं ना कहीं आपके घर वाले हैं, ऐसा आपको लगता है? जब आपकी हिम्मत आपके घर वाले, आपके बहन, आपकी माँ, आपके भाई हो सकता है, तो फिर दिव्यांग समाज भी तो एक में का बहन भाई है ना, हम लोग आपस में। तो फिर हम हमारी हिम्मत क्यों नहीं बन सकते? क्यों उधर ही उंगली करना है? क्यों अच्छे काम करने वाले को उंगली करना है, उसको डिमोटिवेट करना है, उसको 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 कमेंटिंग करना है? अरे तुम्हारा है कौन? आप लोगों का है कौन? ये सब ना ही ये समाज आपका है, ना शासन के अधिकारी आपके हैं। कौन है आपका और कौन देख रहा है आपको और कौन पूछ रहा है? तो जो लोग काम करना चाहते हैं ना, उनको मदद करो, उनको सपोर्ट करो, उनका हौसला बनो, उनकी हिम्मत बनो, ना कि उनकी हिम्मत को तोड़ो। ऐसे कई लोगों को मैंने देखा है इस संवाद में, जो अच्छा हुनर रखते हैं, लेकिन उनको सपोर्ट ही नहीं मिलता है। इस संवाद के माध्यम से 209 नंबर का ये संवाद चल रहा है। कल से मैं इस विषय में सोच रहा हूँ। कल से इस विषय में सोच रहा हूँ कि लखपति माल के जैसे ऐसे कई हजारों दिव्यांग कार्यकर्ता इस भारत देश में है, इस महाराष्ट्र में है, इस विदर्भ में है। और ये भी सोच रहा हूँ कि मैं अपने ही लोग क्यों उंगली करते हैं? खुद में तो दम नहीं है आगे बढ़ने का। किसने ऐसा नेतृत्व किया है? कौन पुणे में नेतृत्व किया है? ये लखपति माल 2012 से 20 तक काम कर रहा है दिव्यांग क्षेत्र में। 200 लोगों में एक आदमी होगा। तो फिर करने दो ना उसको काम। उसकी मदद करो, उसका सपोर्ट करो, उसकी हिम्मत बनो, उसकी ताकत बनो। क्योंकि वो आपके समाज के लिए काम कर रहा है, खुद के लिए काम नहीं कर रहा है। खुद का जीवन तो जैसा तैसा कोई भी निकाल लेता है। तो ये फेसबुक लाइव के माध्यम से अगर ये वीडियो कोई देख रहा है, तो मैं उन तमाम लोगों को बोल रहा हूँ, ये तो आपका आशीर्वाद है मेरे पे, मुझ पर विश्वास है आपका, कि आप मुझे बहुत अच्छे कमेंट पास करते हैं, मेरे फेसबुक पे बहुत अच्छे अच्छे कमेंट लिखते हैं। बहुत अप्रिसिएशन, बहुत प्यार, बहुत अपनापन आपके तरफ से मुझे मिल रहा है। लेकिन मैं ऐसे कई दिव्यांगों के अकाउंट देखता हूँ जिसपे दिव्यांग ही दिव्यांगों को गाली गलौज कर रहा है, निगेटिव कमेंट पास कर रहा है। मत करो निगेटिव कमेंट पास। मत करो कुछ भी ऐसी बातें जिसमें कोई काम करने वाला दिव्यांग टूट जाए। अगर वो गलत कर रहा है,
तो उसको हम करेक्ट करवाएंगे, लेकिन तोड़ेंगे नहीं। तोड़ेंगे मतलब अपनी बातों से उसको हिम्मत देंगे, ये हिम्मत देने वाला काम है। मेरी सब तमाम इस महाराष्ट्र के दिव्यांग भाई बहन से प्रार्थना है कि जो दिव्यांग क्षेत्र में काम कर रहे हैं उनको हौसला दो, उनकी ताकत बनो, ना कि उनको तोड़ो। और उन लोगों को भी मैं आगाह करना चाह रहा हूँ कि जो दिव्यांगों का फायदा उठाकर दिव्यांगों से पैसा लूटते हैं, 500 रुपये का काम के लिए 5,000 बताते हैं, छोटी मोटी स्कीम बनाकर दिव्यांगों को फंसाते हैं, ये सब धंधे आप बंद करो, नहीं तो मुझसे बुरा कोई होगा नहीं, ये मैं बता रहा हूँ। ये समय एकजुट होने का है, ना ही किसी को फंसाने का, ना किसी को लूटने का। ये समय एकजुट होने का है और इस समय में एकजुट होके ही आगे बढ़ना पड़ेगा। इस बात को आप समझिए। कल से मैं ये परेशान हूँ, ये दिव्यांग लखपति मॉल, जब उसके दिव्यांग ये इसका एग्जाम्पल देखा उसके बाद मैंने रजिस्टर के पन्ने पलटाए और देखे ऐसे कि ऐसे कई दिव्यांग लोग हमसे रोज टकराते हैं जो हौसला रखते हैं काम करने का। मैं बार बार मेरे सेशन में बोलता हूँ कि सिर्फ समस्या लेके मत आओ, तो दिव्यांगों का आधार बन के सामने आओ, दिव्यांगों की हिम्मत बन के सामने आओ। मैं हूँ आपके साथ में, हर पल हर स्थिति हर समय मैं आपके साथ में आपकी ताकत बन के खड़ा हूँ। तो जिनमें हौसला है हिम्मत है वो सामने बन के आओ, नेतृत्व नेतृत्व बन के आओ। उम्मीद करता हूँ मेरी बात आप समझ गए होंगे, और समझने नहीं समझे होंगे तो समझिए, समझना जरूरी है। समझना जरूरी है, अगर अभी नहीं तो कभी नहीं, ये बात ध्यान रख लेना। क्योंकि आज के इस समय में हम लोग 80s बॉर्न है, 90s बॉर्न है, हम 80s बॉर्न है, 90s बॉर्न है, कोई 70s बॉर्न होगा। लेकिन जैसे जैसे ये समय आगे बीतता जाएगा किसी के पास किसी के लिए समय नहीं रहेगा, इस बात को समझिए। कोई नहीं आएगा आपकी समस्या को सुलझाने के लिए, दुनिया भर की स्कीम आएंगी, वो स्कीमें बाहर के बाहर निकल जाएंगी, दुनिया भर के योजनाएं आएंगी, वो योजनाएं बाहर के बाहर निकल के आएंगी और आपके हाथ में रहेगा कद्दू, हमेशा की तरह। और आप बोलेंगे कि मेरे लिए कुछ नहीं किया, अरे तुम्हारे लिए बहुत कुछ किया है, लेकिन वो योजनाएं ऊपर के ऊपर फंसी हुई है, नीचे तक आई नहीं है। उन अधिकारियों को बोलने के लिए कोई रहेगा नहीं आने वाले समय में, हर कोई अपनी फ्लैशबाजी में रहेगा, कोई काम नहीं करना चाहेगा। और फिर आप आज जिस स्थिति में हैं, उससे भी बेकार स्थिति हो सकती है। अगर आपने आज अगर एकमेक का साथ नहीं दिया तो मैं आपको आह्वान करता हूँ, पूरी महाराष्ट्र की जनता को, महाराष्ट्र के दिव्यांग समाज को, कि एकजुट हो जाइए। ईर्ष्या, बदला, ये सब बोगस बात है, कोई मतलब नहीं है इन सब चीजों में। मिलजुल कर रहिए, अच्छी भावना के साथ रहिए, जो काम कर रहा है उसको काम करने दीजिए, जो काम करने का हौसला रखता है उसकी हिम्मत बढ़ाइए। बार बार एक ही चीज बोल रहा हूँ, उम्मीद करता हूँ आप समझ गए होंगे। चलिए आगे का सेशन स्टार्ट करते हैं, किसको बात करनी है। काफी लोग यहाँ पर दिख रहे हैं, प्रमोद जी, पुष्पक जी, पासकोट, सुनील, प्रमोद जी राउत, सुशील जी, JHN, विजय भाई मेहर, पिरसा बामले, शीतल जी, सुनील जी ठाकरे, और भी काफी। नेटवर्क इश्यू गणपती आहे, नेटवर्क इश्यू आहे तुमचा। हा मी त्याला जरा तुमचा नेटवर्क इश्यू आहे, नेटवर्क करेक्ट, तुमचा नेटवर्क इश्यू आहे। ओप्पो, ताई तुला काय झालंय सांग, तुझा विषय काय आहे? बोल, भैया बोलिए। हेलो, येतोय आवाज का आ रहा है आवाज? आपका, बोलिए। माझ्यावरती ऍसिड हल्ला झालाय. तुझ्यावरती ऍसिड हल्ला झालेला आहे? हो. बरं कॅमेरा पकड, व्यवस्थित कॅमेरा पकड, तुझा आवाज मला येत आहे, माझा आवाज तुला येईल, चिंता नको करू। दादा कधी तुम्ही झाला ऍसिड म्यूट हल्ला? करून द्या. कधी झाला ऍसिड हल्ला? 2 वर्ष झाले. कसा झाला ग ताई?
माझ्या नवऱ्यानेच टाकलं माझ्या अंगावर. नवऱ्याने ऍसिड टाकला तुझ्या अंगावर? अरे बापरे. काय नाव तुझं? त्या नरवटे. काय? त्या नरवटे. कुठे राहते ताई? लातूर. तालुका कोणता आहे? तालुका औसा. औसा. गाव गाव खरोसा. गाव कोणतं आहे ताई? खरोसा. खोडसा. खरोसा खरोसा. खरोसा. मोबाईल नंबर सांगता येईल तुझा? खरोसा. KHAROSA. तुझा मोबाईल नंबर सांग. 70200 70 200 48 48. 785. वय किती आहे ताई तुझं? 32. पर्सेंटेज किती दिलेलं आहे तुला? हं? पर्सेंटेज किती दिलेले आहे? 42%. आणि पूर्ण नाव काय म्हटलं? अनिता श्रीहरी नरवटे. नरवटे. मग तो आता जेलमध्ये आहे का तुझा नवरा? जेलमध्ये आहे. जेलमध्ये आहे. किती वर्षाकरता शिक्षा झाली आहे त्याला? अजून केस बोर्डावर नाही आली अजून. अजून तो म्हणजे जामीनवरच सुटला नाही अजून. अच्छा, जामीनवर नाही सुटलेला आहे. त्याची आई सुटली, त्याच्या आईने आणून दिलं होतं. अच्छा, ते ऍसिड त्याच्या आईने आणून दिलेलं होतं. बाकीचे लोक सुटले पण मेन आरोपी नवरा मध्ये आहे. अच्छा, बाकीचे लोक आरोपी सुटले, जामीनवरती आहे, फक्त नवरा तो आतमध्ये आहे. त्यांनीच फेकलं का नवऱ्याने? नवऱ्याने फेकलं, सासूबाईने आणून दिलं सोनारापासून. आणि सोनार मग ज्याने विकलं तो? सोनार पण बाहेरच आहे. तो सोनार पण. हम्म. 2 वर्षापासून आहे का तो आतमध्ये आता? 2-2.5 वर्ष झाले आता. ह्या ऑक्टोबरला 3 वर्ष संपतात. चार्जशीट दाखल झाली का? हं? चार्जशीट दाखल झाली आहे कोर्टात? दाखल झाले चार्जशीट. बर. सांग, काय विषय आहे तुझा? मी पण आता दिव्यांग झाले तर मला कुठलाच अजून लाभ भेटला नाहीये. पेन्शन नाही. 2,500 रुपये पेन्शन भेटती, ते 2,500 रुपये पेन्शन नाही. परत ते 5% निधी नाही. मला अजून, मी आंबडला भेटायला गेलते. एक काय त्यांचं नाव, काहीतरी आहे, मी सांगते नंतर, मला आठवत नाही ना. त्या भैयाकडे गेले होते, ते बी भैया अपंग आहेत. मला 5,000 रुपये मागितले की 5 लाखाची फाईल करून देतो आणि 200 चौरस फूट जागा देतो म्हणून, मंजूर नाही, करून. द्यायचे नाही पैसे, होत नाही या केसेस. मी म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी देऊ शकत नाहीये. मला 2 मुली येतात, तर मी कसं सांभाळणार? मी 5,000 रुपये अगं, देऊ? 5,000 रुपये देऊन 200 स्क्वेअर फीट जागा, अगं सहज नाहीये ते. हे पैसे तुझे फसून जाईल. म्हणूनच मी तुझ्या नाही. तुझ्या लातूरला कितीतरी असे दिव्यांग लोक आहेत जे स्वतःचे व्यवसाय ऑलरेडी करून राहिले, ज्यांना ऑलरेडी जागा माहिती आहे, सर्व माहिती आहे, त्यांच्या केसेस निघून नाही राहिल्या. हो. हे काही सोपी नाही आहे जे तुला सांगितलं जातं. पैसे द्यायचे नाही, आणि असा विषय आला तर म्हणा अमोल भाऊशी बोल. त्याला हा. खरंच खर्चायला लागत असेल तर मग हा. मग आपण त्याला काय बोलू, पण ते त्याला पैसे द्यायचे नाही, फसून जाशील तू. नाही दिले मी पैसे. पैसेच नव्हते माझ्याजवळ, तर मी तरी कुठून? मी आंबडला जाऊन आले त्यांच्या ऑफिसला. हम्म. त्यांचं ऑफिस आहे ना आंबडला. हम्म. हा, तिथे अगोदर जाऊन आले. किती अगोदर 200 स्क्वेअर फीटच्या किती केसेस केल्या हे दाखव. होत नाही आहे त्या केसेस. त्या केसेसच्या मागे खूप टेक्निकल अडचणी आहेत, त्या सॉल्व्ह करण्याच्या मागे आपण लागलेले आहोत.
जेणेकरून एका शहरामध्ये 10 दिव्यांगांना जरी 10 ते 15 20 दिव्यांगांना जरी अशी 200 स्क्वेअर फीटची जागा मिळाल्या तर 36 जिल्ह्यामध्ये कमीत कमी 700 750 800 दिव्यांग 1000 दिव्यांगांना ते रोजगार मिळून जातील. पण ते भैया सहज होत नाही. माझी अशी एक अडचण होती. माझं एज्युकेशन झालेलं आहे भरपूर. तर मला बरं. शासनात सामावून घेता येईल का? आता जे लोक आता सरकार लोक कोणाच्या घरी एक्सपायर झालं, काय झालं तर त्यांच्या व्यक्तीला घेतातच ना ड्युटीवरती. तुझे एज्युकेशन किती आहे म्हटलं? माझं पोस्ट BSc झालंय. नर्सिंग हॉस्पिटलमध्ये काम करत होते. कारण माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी तर मला ड्युटी तर जरुरी आहे ना. हो. मी पायाने पण अपंग आहे. तर कारण मी पायावर पण ऍसिड पडलेला आहे. अच्छा. त्याला तर एवढी जिद्द आली होती त्याला की ऍसिड टाकलं त्यांनी? तो दारू पित त्यांच्याकडे नव्हते पण मी माझ्या मम्मी पप्पांनी मला घेऊन आलेलं होतं. हम्म, हम्म, हम्म. तर हे ओके. मदत होईल का मला? हो, तर तुला काय पेन्शनचं काम करायचं आहे ना? हो. पेन्शनचं करायचे 5% निधी पण नाही मला भेटत. ते 5% निधी तहसील मधून भेटतो की ग्रामपंचायत मधून भेटतो? ग्रामपंचायत मधून. ग्रामपंचायत वाले म्हणतात की आमच्याकडे नाहीये तो निधी, आम्ही नाही देऊ शकत असं बोलतात. कुठली ग्रामपंचायत आहे तुझी? भरोसा गावामध्ये विचारलं तर ते बोलतात आमच्याकडं नाहीये, म्हणजे माझ्याच गावात सासरी. हा. मी म्हणलं का नाही त्या भेटत एवढा ग्रामसेवकाच्या हं? त्या ग्रामसेवकाचा नंबर द्यायचा मला, मी बोलेल तुझ्याकरता ताई. हो हो देते जे ग्रामसेवकाचा नंबर. ग्रामसेवक नगरसेवक जे आहे बरेचदा यांना माहीत राहते सर्व स्कीमा, हे लोक अवॉइड करतात. कारण पेपर वर्क करावं लागते किंवा बरेचदा माहीत पण नाही राहत. नवीन नवीन लोक राहतात त्यांना समजत नाही. पण समजत नाही असे खूप क्वचित लोक राहतात. सगळ्यांना समजते की दिव्यांगांचा निधी आहे 5% द्यायला पाहिजे, पण खूप जीवाकडे ते बरेचदा लोकांच्या. आणि बरेचदा दिव्यांगांनाही माहीत नाही राहत की कुठे जायचं आहे, पण काही नाही, फक्त ग्रामपंचायत मध्ये अर्ज करायचा आहे. तुझ्या पेन्शनचं कामचं काय झालं? पेन्शन मला मला 2च मुली येतात भैया. मला पहिलं 1,500 रुपये येत होती संजय निराधार मधून, मुलगा हम्म. नसल्यामुळे. मुलगा मग मी म्हण. नंतर मुलगा नाहीये मला, 2 हम्म. मुलीच आहेत. हम्म. मग मुलगा नसल्यामुळे अगोदरच मला 1,500 रुपये येत होते. हम्म. मुलींची आणि माझी मिळून 1,500 रुपये येत होते. मी नंतर ना डॉक्युमेंट दिले नेऊन, तर वरून शासनानेच अपडेट नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं, म्हणून असं तहसीलदार कडून कारणे आली मला. नाही, काय आता अपडेट नाही केलं? अजून एकदा म्हणजे ते वरून DBT ला अपडेट नाहीये. वरूनच हे ऑनलाईन करत नाहीत म्हणले त्यांनी DBT. आमच्याकडून आम्ही केलंय, तुमचं दिव्यांगाचे सगळे डॉक्युमेंट सबमिट केलेत असं म्हटलं. किती दिवस झाले या गोष्टीला? मला 2-3 महिने झाले डॉक्युमेंट देऊन. पण पण पेन्शन नाही आली 2,500ची. 1,500 येतो. कधी गेली होती तू इथे? हम्म, आपल्या इथे मी तहसील ऑफिसला कधी गेली होती ताई? 1 महिना झालं. हम्म? 1 महिना झालं. काय आहे तुझ्या तहसीलदारचं नाव? तहसीलदारचं नाव आहे, नंबर पण आहे माझ्याकडं तिथला. मी तुम्हाला सांगते नंतर. ताई, तुला 2 कामं करायचे आहे. ग्रामसेवकाचं नाव आणि नंबर आणि तहसीलदार साहेबाचं नाव आणि नंबर. हो.
हे मला सांग जरा. आणि तुझी केस जी काही आहे, तू शिक्षित आहे, तू माझ्या ईमेलवरती ईमेल पाठव, मी कलेक्टर साहेबाशी बोलतो. ओके. ठीक आहे, मला जेणेकरून लिंक आणि पाठवते तरी पण तुमचा ईमेल. माझा ईमेल हे आहे ना, लिहून देतो मी तुला, थांब. bjp.amolwalke@gmail.com. हा ईमेल लिहून घे, bjp.amolwalke@gmail.com. याच्यावरती मला मी जे बेसिक सांगितलंय ते कर. ईमेल थांबा मी लिहून घेते. बरं. bjp डॉट हा? अमोल, AMMOL, अमोल वाल्के, WALKE वाल्के @gmail.com. ओके, ठीक आहे ते. घेतलं लिहून घे. हा. नाही, तुला 3 सांगितलेले आहे कामं मी. हो. 3 कामं लिहून घे, तेवढे करून आण, मग मला उद्या परवाला पुन्हा मला जॉईन हो सकाळीच. ठीक आहे, करूया आपण, तुझं काम करू ताई. ठीक आहे, हो हो. चला, ओके ओके, थँक्यू, नमस्कार. चालेल. बरं. नमस्कार सर. हां, संदीप नेवले बोल. यस सर. सर, मी एक ॲस्पिरंट आहे MPSC. बट सर, मी डिटेल मध्ये सांगू ना सर, परिपूर्ण अगोदर माहिती तुझे नाही नाव का? सांग पूर्ण. ओके. संजय प्रभाकर नवले. पर्सेंटेज 93 ऑर्थोपेडिक्स. दोन्ही पाय आहे. नाही सर, एक पाय अँप्युटेट झालाय आणि माझे हात पूर्ण डॅमेज आहे सर. कुठला जिल्हा आहे दादा? चंद्रपूर. तहसील? भद्रावती. गाव? मुरसा. पोस्ट साखरवाई. वय? 29. मोबाईल नंबर? 9527873857. जॉब काय करतोस? काहीच नाही सर, त्यासाठीच कॉल केला. बर. सर, मी आधी माझं एज्युकेशन पूर्ण 8-10 वर्ष वरल्यालाच झालं आहे, ज्ञानगाव वसतिगृहमध्ये. काय एज्युकेशन? सर, माझं मास्टर झालंय सर. कशात? MA हिस्ट्री म्हणजे सर. MA? हो सर. बरं. प्लस कॉम्प्युटर पण झालंय सर. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी काही वर्ष तिथं MPSC ची तयारी केली. माझं 2023 मध्ये मेन्सला काही मार्क्सनी मी कटलो सर. आणि कोर्टामध्ये पण ते मेन्स एक्झाम क्रॅक केली होती, पण फिंगरप्रिंट डॅमेज असल्यामुळे मला टायपिंग तेवढी फास्ट जमली नाही, तर त्याच्यातही मी फेल झालो. त्याच्यानंतर मग सर मी आपल्या आईबाबाकडे शिफ्ट झालो, मुरसाला नाही का, कारण की मी तिथे माझं पूर्ण शिक्षण तिकडे झालं असल्यामुळे नाही का. तर आता आईबाबाची कंडिशन म्हणजे हातमजुरी करतात. तर माझा प्लॅन होता की आपण काहीतरी त्यांना आदर देऊ, बघायचं सपोर्ट करू बा, त्याच्यासाठी काही जॉब किंवा नाही का ऑनलाईन काम तरी
तर मी पंचायत समितीमध्ये जाऊन अप्लाय केलं होतं सर. आपल्या माझ्याकडे ऑलरेडी लॅपटॉप होतंच, तर मी एक झेरॉक्स मशीन मिळणार म्हटलं, आणि प्लस मी थोडं रिसर्च केलं. माझ्या गावामध्ये 10 किलोमीटरच्या आसपास म्हणजे सीएससी सेंटर अवेलेबल नाही आहे. तर मी म्हटलं की मी स्वतः त्याचे आयडी वगैरे काढून नाही का, लायसन वगैरे काढून मी काम सुरू करतो, प्लस आपला अभ्यासही सुरू ठेवतो. तर मी अप्लाय केलं पंचायत समितीला झेरॉक्स मशीनसाठी, पण काही रिस्पॉन्स नाही देत आहे. ते मीटिंग आहे म्हणतात, कधी म्हणतात की वेळ नाही आहे, डॉक्युमेंट म्हणजे त्या याच्यामध्ये तू बसते का नाही स्कीम म्हणजे, ते परफेक्टली सांगत नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आता मार्च एंडिंग असल्यामुळे मी पण काही बोलू शकत नाही मॅमला नाही का. काय तर मी तुमचे व्हिडिओ बघितले, तुमचं काम आहे ते पुरं फास्ट आहे आणि आपुलकीनं करतात सर तुम्ही. मदत नाही का, आपल्या भावासारखे प्रत्येकांना सपोर्ट करतात. हा? आणि फास्ट प्रोसिजर आहे. हो ना सर. मी लगेच मी रात्री लाईट गेली होती, लगेच लाईट गेली असल्यामुळे नाही का मी लेट उठल्याबरोबर सिद्ध मी म्हटलं तुम्ही मीटिंग मध्ये असेल, लगेच बसलो. उठल्याबरोबर येऊन बसलो. हो सर. बरेच व्हिडिओ बघितले मी तुमचे नाही का. म्हटलं मला गॅरंटी आहे की तुमच्याकडपर्यंत समस्या गेल्यानंतर नाही का त्याच्यावर हल नक्की मिळतं म्हणून प्रॉब्लेम सोल्युशन होऊन जाते. तर मी काय करू सर, मला काही समजत नाही. आई बाबा हातमजुरी करतात, त्यांना आता सपोर्ट तर केलंच पाहिजे ना मी. आणि मी कॉम्प्युटर चालवतो असे हात असून सुद्धा, फॉर्म वगैरे भरतो, टायपिंगही करतो, पण फास्ट नाही ऍव्हरेज मध्ये. तर मला मशीनसाठी आणि लायसन्ससाठी थोडस नाही का तेवढं मिळेल तर मी स्वतःच्या पाय उभं पण होईल, आणि माझं स्वप्न आहे STI बनायचं नाही का, त्याच्याकडे पण मी आपला जेवढा फोकस आहे तेवढा देऊ शकेल. काय बनायचं आहे तुला? सर स्टेट आपले सहाय्यक कक्ष अधिकारी STI. STI. हो, MPSC कंबाईन म्हणजे ग्रुप बी चं जे पोस्ट असते ना त्याच्यासाठी. फॉर्म भरले का त्याचे? हो सर, भरतच आहो. देतच आहो मी. काही कारणानं कट झालो ना मेन्सला. 3 एक्झाम असतात सर, फर्स्ट क्रॅक केली, सेकंड केली, आणि तिसऱ्यांदा थोडस हे झालं. पण मी हार नाही मानत, मी करतो. पण प्लस आई बाबाला तेवढं सपोर्ट करायचं आहे मला नाही का. आता ते किती दिवस कष्ट करणार हातमजुरी, तर मी म्हटलं ऑनलाईन काहीतरी सेवा. बघ, आता तू जे विषय मांडले आहे हो. त्या विषयामध्ये असं आहे दादा की जसं तू जसे ऑनलाईन फॉर्म भरत आहे, हो सर. त्याच प्रकारे CSC मिळवण्याकरिता कलेक्टर कार्यालयामधून फॉर्म निघत राहतात. बरं. ऑनलाईन फॉर्म राहतात ते, आणि त्यांची जाहिरात निघते की ज्यांना कोणाला CSC सेंटर हवं आहे दे कॅन अप्लाय. ओके. त्यामध्ये दिव्यांगांना सुद्धा प्रायोरिटी दिल्या जाते या केसमध्ये, कारण दिव्यांगांचे त्याच्यामध्ये कोटा असतो. येस सर. त्यामुळे सर्वात अगोदर ते फॉर्म भरणं गरजेचं आहे. जर फॉर्म भरले नसेल तर CSC सेंटर आपल्याला आवेदन करावं लागेल इन शॉर्ट. येस सर. तर तू एकदा कलेक्टर ऑफिस चंद्रपूरला जे आहे व्हिजिट कर. बरेचदा आपण न्यूजपेपर वाचत नाही किंवा हो सर. सर्च करत नाही, तर त्या योजना येतात आणि निघून जातात. आणि जे लोक हो सर. लागून राहतात त्यांना माहिती बरोबर मिळते की पुढच्या 2 महिन्यानंतर जाहिरात निघणार आहे, 6 महिन्यानंतर निघणार आहे. त्यांना ही माहिती राहते कारण ते लागून राहतात नाही का. येस. हो सर. तर तू काय कर, CSC सेंटर करिता अगोदर एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये माहिती काढून घे की आता पुढचा टप्पा कधी आहे.
बरं सर. तर ते फॉर्म जसे आणि त्याला फॉलोअप मध्ये राहा. ते फॉर्म तू एकदा भरले की मग मग दिव्यांग क्षेत्रातून तुझ्याकरिता मी साहेबांशी बोलणं करून देईल तुझं, म्हणजे तुझं रिकमेंडेशन नक्कीच करेल. हो सर. सर मी ते CSC साठी TEC म्हणजे एक आय डी वगैरे बनवावं लागते. त्याच्यामध्ये काहीतरी 1,500 रुपये भरून आय डी बनवून ते एक्झाम असाइनमेंट असतात. ते 10 असाइनमेंट दिल्यानंतर एक लाईव्ह एक्झाम द्यावं लागतात. तर ते एक्झाम वगैरे देऊन मी ना क्रॅक करून ठेवली आहे, म्हणजे पास वगैरे झालो मी ते CSC एक्झाम साठी. फक्त आता समोरच्या प्रोसिजर साठी नाही का, मी पंचायत समितीला गेलो होतो आपला भद्रावतीला नाही का. तर मी मॅमला म्हटलं मी इतक्या इतक्या पर्सेंट हँडिकॅप असे तयारी वगैरे करत होतो बा. आता आई बाबाला थोडं सपोर्ट साठी मला काहीतरी रोजगारासाठी लोन तरी द्या, त्याचे काय म्हणजे प्राधान्य तर द्या. तर मॅम म्हणत होती की झेरॉक्स मशीन वगैरे देतो आणि त्याच्यानंतर मशीन आल्यानंतर तू ऑनलाईन अप्लाय वगैरे करू शकशील नाही का. 45 पर्यंत मशीन आहे म्हणे, डॉक्युमेंट वगैरे देशील म्हणे. तर मी सगळे डॉक्युमेंट वगैरे ओके केले, पण आता ते त्यांना वेळ मिळत नसल्यामुळे नाही का. तर मी 2 वेळा स्पेशल ऑटो करून जावं लागते सर मला. म्हणजे माझा एक ते आपलं ऑस्टिओपोरोसिस आहे सर मला, म्हणजे हाडाचा प्रॉब्लेम आहे. पडल्याबरोबर मी फ्रॅक्चर होतो. नॉर्मल मी पडलो ना एकदम जोरामध्ये नाही का, तरी माझा पाय फ्रॅक्चर होऊन जाते. 20-25 माझे ऑपरेशन झाले आहे तसे टोटली. तर मॅमला मी म्हटलं की मला असा असा प्रॉब्लेम आहे. मॅम म्हणे येण्या जाण्या म्हणजे तू कशाला बा 600-700 रुपये स्पेशल ऑटो करून येते बा. तुला वेळ जा, मी बघतो तुझे असेल तू त्या प्रोसेस म्हणजे स्कीम मध्ये बसत असेल तर तुला करून देतो. पण त्या मॅमकडे वेळच मिळत नाही मॅमला, आणि मी पण सारखं सारखं कसं कॉल. पण आता मी 4-5 वेळा प्रयत्न केले. पण याच्यामध्ये असं सोल्युशन आहे, एक मार्ग सांगितलाय तुला मी. येस सर. काय आहे की प्रत्येक वर्षाला पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे शासनाच्या योजना येतात. हो सर. योजनेच्या अंतर्गत नवीन नवीन उपक्रम राहतात. म्हणजे कधी झेरॉक्स मशीनच्या वाटप राहते, हो हो. 8 चक्की तर आहेत. कधी कुठला वाटप राहते. तर तुला ते कन्फर्म करावं लागेल अगोदर की आता वाटप शासनातर्फे कुठल्या गोष्टीच्या सुरू आहे. ओके. प्रत्येक वर्षालाच झेरॉक्स मशीन मिळेल अशी काही योजना राहत नाही. योजना बदलत राहतात. नाही, बरोबर आहे सर, पण मी त्यामुळे प्रत्यक्ष बघितलं. हा, हम्म. बघितलं आहे तर तिथं बुकलेट राहील, त्यांच्याकडे एक बुक राहील, जसं माझ्याकडे असेल एखादी बुक. बरेच दिव्यांगांना अप्लाय केला होता, तर ते मला ते कोटेशन वगैरे ते का डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं ते क्लिअरली त्यांनी सांगितलं होतं. ही अशी बुक राहील त्यांची, तुमच्या ओके चंद्रपूर सर. पंचायत हम्म. समितीची त्यांची अशी योजना राहतात. त्या योजनामध्ये प्रत्येक वर्षी योजना चेंज होत राहतात. ते ती एकदा घेऊन घ्यायची, वाचून घ्यायची. बरं. हो सर. तर नक्की एक सर. काम करायचं की ते त्याचे मॅडम आहे, हम्म. ती माझं बोलणं करून देशील, त्यांचा नंबर मला शेअर करशील, मी त्यांच्याशी बोलून पण घेईल, कारण वर ओके. जातील ते जाऊ. हो ना. ठीक आहे, एकदा हो सर. विनंती करून आपण तुझं काम करून घेऊ. हो सर. कलेक्टर ऑफिसला जाशील, एकदा माहिती काढून घेशील, स्वतः जाशील, कोणाच्या थ्रू जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे नाही सर. माहिती चुकीची देतात, वाटलं तर कलेक्टर साहेबांना भेटूनही घेशील. शिक्षित आहे हो तू, सर. शिक्षित आहे तर तुझ्या जॉब करते आपल्याला पुढे बघायचं आहे. वय कमी आहे, हो सर. हो ना वय सर. कमी आहे, तर तू मला माझ्या ईमेल वरती तुझा बायोडाटा, रिझ्यूम मला पाठवून दे. आपण तुझ्याकरता कुठेतरी तुला फिट करण्याकरता कलेक्टर साहेबाशी बोलू. हो सर. कलेक्टर नक्की सर. साहेबाकडे अशा भरपूर योजना राहतात ज्यामध्ये ते दिव्यांगांना सेट करू शकतात. ते मी बोलून घेईल हो तुझ्याकरता. सर. ठीक आहे, तू मी जेव्हा ज्यावेळी साहेबांना भेटेल तेव्हा चाललं जायचं. तर मला तू आता कलेक्टर साहेबांचं तर आहे माझ्याकडे कॉन्टॅक्ट. तू पंचायत समितीच्या ज्या मॅडम आहे हा. त्यांचे संपर्क नंबर शेअर कर. आणि CSC सेंटरचे फॉर्म कधी निघतील ते सांग मला. हो सर. आणि त्या पंचायत समितीच्या मॅडमचा नंबर दे. पुढे बघू मग कसं करायचं तर.
हो सर. बरोबर सर. सर माझं ग्रॅज्युएशन होऊन मी फर्स्ट इयरला म्हणजे आपलं मास्टर करताना नाही का फर्स्ट इयरला दिली, सेकंड इयरला मग माझी प्रकृतीमुळे असल्यामुळे मी सेकंड इयर नाही दिली एक्झाम. त्याच्यामुळे नाही का मग मी एमपीएससीचाच अभ्यास करायला लागलो, तर माझं सेकंड इयर क्लिअर नाहीये करून घे ना सर. मास्टरचं नाही का. हो करून घे. नाही सांगून दिलं कानावर तर बरं राहते ना, मग बायोडाटा मध्ये काही हे नको होते. आणि काही सर हरकत आता नाही. मी अभ्यास कर पुढे, हो सर. कम्प्लीट कर सगळं. ठीक आहे. हो सर. बाकी आता भरपूर लोक जोडलेले आहेत, त्यांचे विषय घेतो मी. ओके मला ओके थोडं सर. 6 तारखेला माझ्याकडे इनॉग्रेशन आहे, तर मला आता थोडा हा प्रोग्राम 2 तासाच्या ऐवजी मी पाऊण तास वगैरे करील काही दिवसापर्यंत, ओके कारण मला सकाळी काय हरकत नाही. कार्ड वाटायला निघायचं आहे. नाहीतर तोपर्यंत Yes, हा sir. प्रोग्राम आमचे इथे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना देऊन देईल. ठीक आहे. ते 1-2 प्रश्न Okay, मी sir. घेतो, मला लोक आलेले आहे माझ्याकडे जायला. ओके ठीक ओके आहे सर. सर? डन सर. ओके. हो सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू संदीप. विजय मेहर सर. विजय मेहर सर, हे बघा, हे एवढे कार्ड आलेले आहेत. ह्या एवढ्या पत्रिका वाटायच्या आहेत. कशाचे कार्ड आहे सर अमोल सर ते? अरे आपले इनॉग्रेशनचे, आपल्या कार्यालयाचे इनॉग्रेशन तारखेच्या 6 तारीख सांगितलं ना रे. 6 एप्रिल. तर मला निघायचं आहे आता. प्रश्न अमोल घेऊन सर. बाकी मग अमोल विजय सर. सरांकडे मी हे देऊन देऊ. अमोल सर. हा बोला, कोण बोलतंय? सुशील बोलत आहे सर. हा सुशील बोल. काय म्हणत आहे सर? काही नाही, तुला मी काल काही जबाबदारी दिल्या होत्या व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करायला, दिव्यांगांना जोडायला. ते काय झालं? चालू आहे सर. चालू आहे ना. ठीक आहे. ना सर मी काय म्हणतो सर. हॅलो. बोल ना, कालच तर बोलणं झालं आपलं. पण हे पेन्शन ना आले ना सर, आपले हे महिना ना आला ना सर. येईल ना रे, घाई कशाला करते? येईल ना. सर ग्रुपवरून आठवण आली. माझ्याकडे एक हँडिकॅपचा ग्रुप आहे सर, आणि माझ्या एरियामध्ये पण 20-25च्या वर आहे. काही याच्यामध्ये 200 ते 300 आहे. महाराष्ट्रामधले सगळे दिव्यांग आहे त्याच्यामध्ये 200-250 जे काही आहे ते. आणि उद्या जोडणार आहे, उद्या 2 जण जोडणार आहेत सर. संदीप, म्हणजे भंडारा तुलाही जिल्ह्यात. सांगतो, 200-250 Yes, sir. 300 लोकांना जोड, तुझ्या भागातल्या सगळ्या लोकांना. ठीक आहे. यस सर. हा मला आठवण आली, छान लगेच info. सांगतो म्हटलं. तुझ्यामध्ये छान इन्फो आहे कामाच्या. तयार हो जरा पुढे हो. चला. हो सर. हो. शुअर सर. विजय सर, जरा पुढची बाजी थांबावं लागते तुम्हाला आता. सांभाळतो सर, हा, सांभाळतो. मी बोला. तुम्हाला फ्रंटलाईनला हे देतो, स्पॉटलाइट. हॅलो. मी थोडा रजा घेतोय. मी रजा घेतोय. लोक आलेले आहे माझ्याकडे, मला निघायचं फास्ट. ठीक आहे सर. ठीक. इथे सर्वांना सांगू इच्छितो, इथे आपले, हा ताई नमस्ते. ताई काय म्हणते का ताई? कशी आहे? इथून यवतमाळ वरनं आली होती मला भेटायला काल. बरेच दिवसानंतर भेट होत आहे. आवाज नाही येत आहे ताई तुझा. ताई तुझा माईक अनम्यूट कर बाई. माईक. आता येत आहे आवाज? हो ताई येत आहे. बोल, काय म्हणते, कशी आहे? मीटिंग जॉईन करतो रोजच. मी बघतो, आहे का? सगळं ऐकून घेतो. मी दिसत असतं नाही का? तू कुठे एवढ्या दिवसानंतर दिसत आहे मला तू. नाही मी जॉईन करतो. मी बघत राहतो, बघत राहते का? पूर्ण ऐकतो, बघतो किती. पण नाही का, ते सायकलची व्यवस्था झाली नाही सर आपली. हो ग, ते सायकलची व्यवस्था नाही का? बॅटरी सायकल कठीण. तुम्ही आमदार साहेबासोबत बोला. मी नंबर किती दिला होता. पर्सेंटेज आहे म्हटलं? त्यांनी आहे पैदल 65% आहे. हॅलो. हा हो 65%. 65. दाखव मला, त्यांना सरांना दाखव. जरा बॅटरीची सायकल पाहिजे ना, बॅटरी सायकल. मग मी 2 मिनिटात, मी 5 मिनिटात तयार करतो. हा? त्यांनीच कोण दिव्यांग आले? बोला. हे घ्या, बोला.
एवढ्या सकाळी दिव्यांग कोणते आले? पाठवा. हा अमोल भाऊ. बोलता नाही पाठवा ना, मला निघायचं पण आहे लवकर. हॅलो हॅलो. हा नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. सायकलच्या झालं सायकलच्या व्यवस्था झालीच नाही अजून, दिलीच नाही ते आमदारांनी सायकल. तुमच्या नियमात बसून नाही राहिलं ना, विषय तो आहे. हो का? हा तुमचा नियम किती आहे? 80% आहे, तुम्हाला 65% आहे तुमच्या. मला तुम्ही कसा तुम्ही चालता कसं दाखवा मला जरा. सायकल काय आहे तुमच्याकडे चालण्याची? दाखवा का ताई? सायकल काहीच नाही आहे. नाही, कॅमेऱ्यात दाखव यांना मला, मी पाहतो काय ते जुगाड जमवतो. हा कॅमेरा. नाही, पूर्ण पाय दाखव, पाय. हा थांबा दाखवतो. काय झालं काकू, काय म्हणता? हा. बघून घ्या. काय म्हणते तुम्ही, सांगाल काही तसं? मुलगी आहे का तुमची? किती वर्षाची आहे? 41 वर्षाची आहे का? बरं. बघा. ठेवा. दिसले? सर्टिफिकेट चाहिए? हैंडीकैप सर्टिफिकेट नहीं है आपके पास लिखने? बघून घ्या ना. हो ताई, 1 मिनिट थांब. हे कोणी दिव्यांग आलेले आहे, मलाही ऐकू हा काय नाही हो, हो. आलं. मी सांगू करून काही विषय नाही. हे घे, लिही ग बाई. हे घे, लिही. काय लिहायचं तुला? हे घे, लिही. यांचे असं चालतात का हे? ठीक आहे ताई, मी तुला हॅलो हा हॅलो. लक्षात नागपूरला जरी घेऊन येशील का यांना? घेऊन येऊ नागपूरला? हो, ठीक आहे ना, घेऊन येते ना. मी घर वर दुकान पाहिजे, घर पाहिजे. हो, हो. ठीक आहे हा, तर मी काय म्हटलं, मला नाही का, मी चिठ्ठी लिहून देतो एक तुम्हाला. हो बरोबर आहे. सकाळी सकाळीच झाले तुम्ही एकटी. कुठे राहता? हा? नाव सांगा पूर्ण याचं ताईचं. मंगला रमाकांत मंगला रमाकांत. पर्सेंटेज किती आहे? अच्छा, हे असं बनवता का तुम्ही? अच्छा, हे स्वतःच आहे का यांचं दुकान? आप बनाते हो? ठीक है. दुकान नाही आहे, रोडवर बसून विकते. ठीक आहे ठीक आहे, काहीतरी करून मी. ते कुठे नागपूरलाच राहतं का? इमामवाडा. पर्सेंटेज किती आहे ना? पर्सेंटेज हे इयरिंग प्रॉब्लम कितना परसेंट पेपर. अरे मला वेळ होत आहे. रविवारी आणि तुम्ही सविस्तर बोलता येईल. आता थोडस काही होऊन राहील मला. इकडे लोक जुळत आहे ना खूप. ताई, तर मी तुला म्हटलं नागपूरला येऊ शकशील का तू? ठीक आहे ना, येऊन जाईल ना. मी तुला आहे ना आज उद्यामध्ये कळवतो या भाऊचा जुगाड कसा जमवायचा आहे. नाहीतर मग मी एखादा स्पॉन्सर पाहतो, स्वतःच त्यांना गाडी डोनेट करायला लावतो. गव्हर्नमेंट नाही देत तर मग मी काहीतरी प्रायव्हेट मधून करून देतो. ठीक आहे ना, करून द्या थोडासा. एवढी मदत करा. मी तर मदतच करत राहतो. आता गव्हर्नमेंट नाही देत म्हटलं तर सांगून राहिलो, मी प्रायव्हेट मधून करून देतो. आणखी काय बोलू तुला, सांग. माहिती का किती गाडी काय? बाहेर निघायचं आहे थोडं. ठीक आहे ताई. ठीक आहे, तुला आहे ना मला तू एकदम धन्यवाद. काहीतरी जुगाड करून देतो. हो
हो हो ठीक आहे ना, ठीक आहे ना. विजय मेहर सर आणि विद्यासागर सर थोडी आणि पुष्पेंद्र, मला निघायचं आहे अर्जंटली. तुम्ही हे जरा मीटिंग पुढे सांभाळा आता. हॅलो हा, बोला ना. सर मला अजूनपर्यंत 3 महिने झाले, 3 महिन्याचं अजूनपर्यंत पेमेंट ना आला आहे. तुमचा आवाज येऊन नाही राहिलेला आहे. मी म्हटलं माझं 9 डिसेंबर जानेवारी हा 3 महिने पेन्शन आलेले नाही आहे. नाही. तहसील मध्ये गेले होते आपण संजय गांधी निराधार योजनेमध्ये. हो 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 कागदपत्र दिले तिथं. हो दिले आहे. तर त्यांनी त्यांनी का बोलले? फेब्रुवारी आणि मार्च हा त्याचे ऐकून बरोबर ऐकून नाही येऊन राहिलं तुमचं. फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिना. आवाज कट होत आहे. कव्हरेज बरोबर नाही आहे. मला तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचंच पेमेंट मिळालं. तुमच्या अकाउंट बँकेमध्ये कोणकोणत्या बँकेत आहे अकाउंट? एकाच बँकेत आहे की इतर आणखी कोणत्या बँकेत आहे? नाही, मी एकाच बँकेत आहे, बँक ऑफ इंडियाचं. हा दुसरीकडे नाही आहे ना तुमचं अकाउंट? नाही, दुसरीकडे कुठेच नाही आहे. तर मग आणखी जाऊन पहा तिथे आणि त्यांना बोला संजय गांधी निराधार मध्ये की माझे पैसे जमा झालेले नाही, का अडचण आहे भाऊ, ते विचारा त्यांना. फक्त फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आहे. हो तर आता पैसे जमा झालेले आहेत. 3-4 दिवसा अगोदर पैसे जमा झालेले आहेत आमच्याकडे. झाले आहे. तर ते तुम्ही डिसेबिलिटी सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि आपला UID कार्ड यांची झेरॉक्स घेऊन तहसीलमध्ये त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा काय कुठं प्रॉब्लेम आहे बा, काय झाला, कुठे अडचण आहे, तसं सांगा नंतर. ठीक आहे ना. हा हा त्याचा नंबर वगैरे घेऊन घ्या. ओके हा थँक्यू सर. पुण्या गावला राहता आपण? मी नरेड मधून येणे कोण गाव आहे 6 किलोमीटर वर. कोणतं गाव? आहे माझे कोणी गाव आहे. अरे बरोबर ऐकून नाही येऊन राहिला, कव्हरेज बरोबर नाही आहे तुमचं. पुष्पेंद्र, येणे कोण गाव आहे पुष्पेंद्र आणि नरखेड तहसील मध्ये. सगळ्यांच्या रिकॉर्ड लिहून ठेवशील आज, कोण कुठून बोलत आहे, काय त्यांचे फोन नंबर वगैरे. तर मला टायपिंग लिहिता नाही येईन ना, सागर सरांना सांगून द्या ना थोडं. अरे सॉरी माझ्या सॉरी, आय एम सॉरी सॉरी. हा, हे प्रमोद सेलोकर जी तुम्ही लिहून टाका पूर्ण सर्वांचे नाव नंबर वगैरे, मग मला अपडेट नाही तर विजय सागर सर आहे ना, त्यांना सांगून द्या ना. हो हो, सागर सर म्हणा किंवा प्रमोदजी जे कोणी लिहू शकतात ते लिहून टाका. ठीक आहे. मी लिहू का? मी लिहू शकतो. नाही आता आहे, काही हरकत नाही, तू पण लिही, काही हरकत नाही. ओके, नाही तुम्ही मला नंतर लिहिशील संदीप दादा तू. त्याच्या अगोदर पण होतोच भेटायला. हॅलो 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 सर, मी नरखेड तहसील मधून येणे कोणी गाव माझं. नरखेड तहसील मध्ये. नरखेड तहसील मध्ये? हा हा. कोणतं गाव? येणे कोणी. येणे. कारण मी बाहेर बसलेलो आहो तर माझ्याकडे पेन वगैरे हे नाही आहे, कागद वगैरे. अरे प्रमोद सर लिहत आहे, प्रमोद सर लिहत आहे. हा लिहा तुम्ही विचार. तुमचा मोबाईल नंबर? 909
हा 88 62 हा 597. हा हा लिहिले का? लिहिलं. हा हा त्यांच्या तहसील मधून ते पैसे जमा होत नाही आहे. त्याचे नाव सांगा तर सांगा. राजेश पाटील. राजेश पाटील. हा हा येणी कोणी राजेश त्यांनी पाटील. कोणी- येणी कोणी यांनी कोणी? हा गावाचे नाव यांनी कोणी? हा 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 बरोबर गाव आहे. आहे आणि नरखेड तहसील मध्ये येते. नरखेड तहसील. हम्म तुम्ही आज जाऊन पहा तिथे तहसील मध्ये ते तिन्ही कागद घेऊन आणि का बोलतात तसे उद्या सांगा. ठीक आहे. कारण ते व्हायला जाऊन पाहिजे. अगोदर होत होते ना तुमचे पैसे जमा. नाही नाही का मी करून देतो सगळे फक्त रविवारी भेटेल. होत आहे. नवरा सोडा ना भाऊ सोडा, तुमच्या भाऊ मी आहे, बाप मी आहे असं समजा. मागच्या मलाच भाऊ समज, जमा मलाच बाप झालेली आहे. समज, टेन्शन नको घेऊ. तर नवऱ्याने काय केलं ते सोड, रविवारी या, का प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, मला थोडी घाई आहे आता, करून देतो सगळं. आहे. तर त्याच्या अगोदरचे नाही झाले आहे. तुमचे अगोदर पैसे पण नाही झाले का तुमचे? हा अगोदरचे नाही झाले आहे. संदीप आणि संदीप जानेवारी वाले. 2,500 जेव्हापासून तुला चालू co-host झाले केलेलं तेव्हापासून आहे. जमा झालेच नाही का? हा हा सर. जे काही लोक आता येतील त्यांना हा, सर. त्यांचं ऍडमिन मॅनेजमेंट करशील. को होस्ट केलेलं आहे तुला. ओके सर. हो सर. 12 फेब्रुवारीला झाले आणि 14 मार्चला झाले. 14 मार्च म्हणजे कोणती आता आलेले? हो तुम्ही पैसे जमा नाही झालेले म्हणत आहात आणि जमा झाले म्हणून राहिले. अरे विजय सर ऐकून घ्या ना माझं ऐकून ते म्हणताय आधीचे पैसे जमा नाही झाले, तर ते आधीचे खूप लोकांचे पैसे जमा नाही झाले. नवंबर डिसेंबर जनवरी. हाँ, अरे राजेश सर किसी के नहीं हुए, वो 8 महीने के सबके पेंडिंग है 2025 के. मिलना नहीं मिलना वो मिलेंगे भी. आता तेच तर विचारत आहे सर मी तुम्हाला. ते अजूनपर्यंत मिळाले नाही मला. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल मला? अरे ते केस चालू आहे त्याची गव्हर्नमेंट कडं, ते मिळणार आहे. ते आता गव्हर्नमेंट जेव्हा टाकेल तेव्हा सगळ्यांनाच येईल. तुमचे सगळ्यांचे नाही आले आहे. आपले पण कुणाचे नाही मिळाले, सर्वांचेच मिळाले नाही. नाही पण त्यांचे अरे आताचे 8 महिन्याचे पैसे झाले जमा झालेले 2025. म्हणत आहे ना. हो आताचे सगळ्यांचे होत आहे ना विजय सर. हो, त्यांचे नाही झाले म्हणत आहे ना. काय म्हटलं? त्यांचे पैसे जमा नाही झाले बोलत आहेत ते. ते झाले म्हणताय ना, जानेवारी फरवरीचे झाले म्हणते ना. पण आता मगाशी बोलत होते ना ते जमा नाही झाले म्हणून. विचारा तुम्ही, बोला बा. माझं ऐकून तर घ्या सर. दादा व्यवस्थित सांगा त्यांना समजून. ते थोडे कन्फ्युज झाले असन. कन्फ्यूज नाही, तुमचा आवाज नाही आता राजेश सर. अटकू आवाज येत आहे. हा त्याच्यामुळे नाही का. माझं कसं झालं ऍक्च्युली घ्या ते डॉक्युमेंट कागदपत्र घेऊन आणि त्यांना विचारणा करा तसं उद्या सांगा. हा होऊन जाईन. बरोबर बोलताय विजय सर, जे सांगताय ते ऐका. हा 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 ठीक ते आहे. सांगतील ना का नाही झाले, कुठे झाले ते सांग. म्हणजे बँकेचेही नाव सांगतील तुम्हाला अगर झाले असतील तर. त्या बँकेत जाऊन आपला समजा तुमची केवायसी वगैरे काही हे असला तरी त्या बँकेत येत नाही पैसे. केवायसी केल्यानंतर तुरंत येतात. असंही असू शकते प्रॉब्लेम. जाऊन हो ओके. बोला, बोलो भाई. आणखी बोला. हॅलो.
बोलो ना, किसको बात करना है, नेक्स्ट बोलो ना. पुष्पेंद्र पहा बरं, बोलून नाही राहिले पहा तुम्ही. हा ठीक आहे सर. हो हो पहा. हो. नेक्स्ट बात करिए, किसको बात करना है नेक्स्ट. अजून कोणाला बोलायचे आहे, कोणती प्रॉब्लेम अजून. ते नवीन कोणी आलं का पाहिजे पुष्पेंद्र? काय म्हटलं? नवीन कोणी आहे का पाहणं? नवीन नाही आहे, याच्या सुशील यांच्यासोबत तर बोलणं झालं असेल सरांचं. त्रिलोकरजी कोणी बोलून नाही राहिले. रुपेश. ते सुनील ठाकरे कोण आहे? हा सुनील ठाकरे जूनियर नाही आपले. सुनील ठाकरे बोलिए. हाँ सर. बोलिए सर. बोला बोला. कैमरा ऑन करो, कैमरा. आपका कैमरा ऑन करो सुनील ठाकरे. कॅमेरा होत नाही सर. कॅमेरा होत नाही ऑन आहे? सर. कॅमेरा होत नाही. हा तर बोला मग. बोला ना. आवाज नाही दिसत तुमचा. त्यांचा आवाज नाही येत आहे. पुष्पेंद्र तुम्ही मेडिकलला होते का? हो ना सर. तुम्ही एंडिंगच्या बेडवर ना होते का? माझ्या पप्पाला मी भरती केलं होतं. मी त्या दिवस पासून विचार करत आहो. तुम्ही आता हात दाखवले, आता ओळखलं. मी पण विचार करत होतो तुम्हीच आहे का कन्फर्म नाही माहित होतं सर, नाही का. मग तुम्ही मौदा म्हटलं ना, तर मग माझ्या दिमागात क्लिक झाला. तर म्हटलं सरनी म्हटलं आपल्याला सांगितलं होतं अमोल सरांबद्दल, तर सरांकडे जा असं असं. आता कशी आहे तब्येत तुमची? तब्येत ठीक आहे. हा. माझ्या कसं आहे, मी स्वतः काही करतो, सक्सेस झाला तर मग दुसऱ्यांना सांगतो, असं आहे माझं. हो ना सर, बरोबर आहे. कोणाला चक्रा मारण्यात लावण्यात काही अर्थ नाहीये. नाही, बिचारे बरोबर आहे. बाहेरून येतात उन्हातानात, उपाशी तापाशी, त्यांना खोटी माहिती देऊन काय उपयोग होईल? काय होईल, बरोबर आहे ना. आणि आपल्या ह्याच्यात असे काही काही लोक आहेत की त्यांना सांगितलं तर ते आपल्यालाच दोन गोष्टी जास्त सांगतात. दिमाग जास्त लावते सर सांगितल्यावर पण. त्याच्या काय चालतच राहते ते. आपलं काम आहे त्यांना मार्गदर्शन करणे, ऐकणे ना ऐकणे त्यांचं काम आहे. हो ना, बरोबर असं आहे आपलं काम. आहे. आता माझ्याकडे 2-3 म्हणजे 11-12 वाजेपर्यंत 2-3 येतातच. काही तहसीलचे कामं घेऊन, काही असं ते ई-केवायसी करणे किंवा पोर्टलवर माहिती, ते त्यांना सांगून देतो. 2-3 कॅम्प्युटरवाले त्यांना सर्व माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे त्यांचे काम करून देतात ते. आता ते किती पैसे घेतात, का घेतात, मी अजूनपर्यंत त्यांना विचारलं नाही, किंवा ज्यांनी काम केलं त्यांना पण नाही विचारलं. अरे ते पैसेवालं काम सक्सेस नाही सर, ते पैसे काही घेऊन नाही, घेते. हे नाही का ई-केवायसी वगैरे हे ते. ते तर ते होऊन जाते. ते पैसे फी भरावं लागते, ते पैसे घेणारच ते. ते तर घेतेच सर, तेवढे तर पैसे तिथेच लागते. पण असे कोणते कामाचे पैसे मी कधीच बोलत नाही किंवा त्यांना कोणाला देऊ देत नाही. बरोबर आहे ना. जे आहे चालन भरणे किंवा कोणते काम आहे ते करून घ्या बोलते. ना आपला आवाज जरा उद्या. आपलं ते कार्ड साठी मी अर्ज मागविले त्यांना, असे लोक निघाले की त्यांच्या घरी जाऊ मला कागदपत्र आणावं लागले. अरे सर, मी विचारत होतो, अमोल सर तर म्हणत होते ते अंत्योदयचे करून घे, फायदा आहे म्हणून. हो, तो बीपीएल आहे का अगोदरच्या? नाही आहे ना. माझ्याजवळ बीपीएल आहे ना पिवळा, म्हणून मी विचार करत आहो.
नाही नाही, राहू दे काही काही हे नाही, तो सारखाच आहे. अंत्योदय काय बीपीएल पेक्षा कमी आहे, पण हा अंत्योदय मध्ये तुम्हाला बँकेकडून किंवा कुठून जे पैसे वगैरे मिळतात नाही का, हम्म. बीपीएल मध्ये मिळते, अंत्योदय मध्ये नाही मिळत. बीपीएल मध्ये चांगली सुविधा फक्त एवढं आहे का धान्य थोडं कमी मिळते, पण तेवढं धान्यात होते हा म्हणा. हा हा, बाकी काही नाही. बाकी सुविधा चांगल्या मिळतात त्याच्यामध्ये. सुविधा जसं हॉस्पिटल मध्ये होतो मी, तर एक बी पैसे नाही लागले बेड हा वगैरेचे, काहीच पैसे. त्याच्यामध्येही आहे आणि अंत्योदय मध्ये दोन्ही मध्ये सारखंच आहे, काही हे नाही त्याच्यात हॉस्पिटलमध्ये. हम्म. पण हे ज्यांचं बीपीएल आहे त्यांनी आपलं बीपीएल राहू द्यावं, माझ्या तरी असं मत आहे. बरोबर आहे सर. ज्यांच्या बनलेलं नाही बीपीएल किंवा अंत्योदय त्यांनी बनवावं. आता 6 तारखेला तिथं हे आहे साहेबाच्या इथं, तर 6 तारखेला आपले अर्ज घेऊन या, कारण माझ्याकडे 7-8 अर्ज तयार झालेले आहे. तुम्ही येताय ना सर 6 तारखेला, या भेटू मग. कलेक्टर साहेब येणार आहे, त्यावेळेस त्यांच्या समोर मांडू आपण. प्रमोदजी तुम्ही येताय का प्रमोदजी? माझी काही गॅरंटी पुष्पेंद्र नाही. दादा, नाही, पुष्पेंद्र दादा, बोला संदीप दादा बोला. ते अंत्योदयाची प्रोसिजर आमच्यात काही दिव्यांग पर्सन आहे, त्यांच्यासाठी काय करतो म्हटलं तर आपण काय करू शकतो? तू विजय सर सोबत बोला, विजय सर सांगतील बरोबर. अर्ज घेणे, डॉक्युमेंट्स लावणे, कोणतं त्यांच्या एक आपला UID कार्डची झेरॉक्स, डिसेबिलिटीची झेरॉक्स, त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स, हो जी, पण आणि अर्ज रेशन कार्डची झेरॉक्स, ते अर्ज बनवणे 2 प्रतीमध्ये, एक प्रत तिथं तहसीलदार तिथे देणे. नाही सर, हो, पण पण घरच्या हॅलो विजय सर, घरच्या मुली आहे का त्याच्या लग्न झालं का विचारा ना. हो समजलं मला, तितकी आयडिया आहे मला. ठीक आहे. मी काय म्हटलं, जे प्रोसिजर म्हणजे लेखी अर्ज असतो की तिथून आपल्याला फॉर्म वगैरे आणावं लागते? नाही, फॉर्म वगैरे नाही, साधा अर्ज करायचा, काही हे नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला स्वतः. मला एक सॅम्पल पाठवू शकते का तुम्ही, म्हणजे दादाच्या हातानं, भूपेंद्र दादाच्या हातानं? मी त्यांना ऑनलाईन मध्ये चांगलं ओळखतो. सॅम्पल नाही का, म्हणजे आमच्या इकडं नाही का बरेच दिव्यांग आहेत जे 90% आहे, 80% आहे, त्यांना वगैरे. स्वतःही हाताने अर्ज लिहिला तरी पाहिजे असं काही नाही. ऐका ना संदीप सर, ते विजय सरांचं काय म्हणणं ऐका. ते का म्हणते, एक लिहायचा, ठीक आहे, जसं आपण कोणाला अर्ज देतो तर तसा अर्ज लिहायचा एक, 5 रुपयाचे तिकीट लावायचे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट लावायचे हँडिकॅपचे पूर्ण, आणि ते एक अर्ज तहसील मध्ये द्यायचा आणि एक पुरवठा मध्ये द्यायचा आहे ना सर? अन्न पुरवठा विभाग. ओके, अन्न पुरवठा विभाग. तिथे तुम्हाला ते स्टॅम्प मारून देतील मग. रिसिप्ट कॉपी आपल्याकडे ठेवायची. ओके ओके, नक्की. एक कॉपी जमा करायची, एक आपण घ्यायची त्यांच्याकडून वापस. हो हो मी हो नक्की नक्की. ठीक आहे, थँक्यू दादा, थँक्यू सर. बाकी तर तुम्हाला आयडिया संदीप सर, बाकी कसं काय लिहायचं बाकी? हो हो हो, आहे नाही. बरेच व्हिडिओ. हॅलो संदीप, हा जी, व्हॉट्सअप करतो. 9527 9527 87 3857 3857. हो, आता अर्ज व्हॉट्सअप करतो, माझ्यापाशी अर्ज लिहिलेला आहे, तुला व्हॉट्सअप करतो. ओके, हो, हो. प्रमोदजी, मी व्हॉट्सअपवर टाकून देतो, मग नंतर थोड्या घरी गेल्यानंतर. हो ठीक आहे. आता कसं आहे दादा, बऱ्याच गोष्टी आहे की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी इकडे तिकडे नाचवतात, क्लिअर सांगत नाही. बरेच दिव्यांग आहे का त्यांना पुष्कळ त्रास होतो. आता कसं आपल्या त्याच्यामुळे नाही का आपण एकामेकाला, जसं आता तुम्ही सगळ्याला सहाय्य करत आहे, तसं आपण अजून 2-4 जणांना केलं तर तेवढंच त्यांना आधार होऊन जाते, सपोर्ट होऊन जाते. नाहीतर लडकुंड्याची वेळ होऊन जाते. आता मीच तर 2-3 वेळा गेलो.
कसं आहे संदीप सर, ऐका ना, तुम्ही शिकलेले आहे, तुम्हाला सगळं आयडिया, तर तुमचं बी काम आहे हेल्प करायचं, जसं जे दिव्यांग हो लोक हो मी करतच आहो रे. हो सपोर्ट करायचं. हो ना दादा, सर बी नको म्हणा. तुम्ही ना मी एकाच वयाची आहो, माहिती आहे मला. बरोबर आहे ना. हा हा हो बरोबर. हो डायरेक्ट नाव घेतलं तर चालते, कारण की तुम्ही पण तेच काम करता, ते मी पण आता प्रयत्न करत आहो की नाही का, हो त्या ना, आयडी साठी. त्या प्रश्न ते तर करेनच. हो ना. प्लस आपला अभ्यासही सुरू आहे, आपण आपले बेस्ट देतच आहो ना. तुम्ही म्हणून या ना मग 6 तारखेला संदीप कुठं सरांच्या ऑफिसला आहे ना, कार्यक्रम आहे ना, 6 तारखेला भेटा येऊन. लवकुश नगर. तुम्ही नागपूरला का? हा नागपूरला या, कॉल करा, आपण जाऊन सरांच्या ऑफिस ठीक मध्ये आहे ना. येत आहे. तुमचं ठीक आहे ना, काही मी अर्ज येतो वगैरे ना, देऊन काही या. प्रॉब्लेम नाही. मोठा पण मला कार्यक्रम आहे म्हणून म्हणत होतो. हो का, 6 तारखेला? हा बहुत मोठा 6 कार्यक्रम आहे. ठीक विजय आहे सर ना, येतो ना, काही प्रॉब्लेम नाही, येतो ना. एप्रिल हा, एप्रिल हो हो तुम्ही आहे ते नक्की येतो, त्याच्यात काही नाही. हा. इतकंच काय, मी चंद्रपूरला असतो ना, तर मला थोडा 3-4 घंटे लागते, पण येऊन जातो मी आरामात. नाही, तुम्ही एका दिवसा पण आले ना, एका दिवसा आधी, तर मी माझ्या घरी थांबान, मी नागपूरलाच राहतो. अरे नाही अच्छा किती अमोल तारखेला ठीक आहे ना, कार्यक्रम आहे? ठीक आहे ना. टेन्शन नाही घ्यायचं, तुम्ही या 5 तारखेला माझ्या घरी थांबून सकाळी जाऊन मग सरांकडे आपण. नाही, पुष्पेंद्र ओके अमोल ओके, नो प्रॉब्लेम, नक्की दादा, शुअर. मी येऊ का तुझ्या घरी? हो ना, या तुम्ही पण या. बदलापूर लांब आहे रे नागपूर पासून. मला काय ते म्हटलं सर? पाठवशील, हो. हा ते विजय सर हॅलो. पाठवशील, ते असतात ना काही नाही काही ऍड्स वगैरे नाही का, कुठं आहे काय, अरे संदीप पॉम्पलेट थांबा. ना, पाठव. सरांच्या पॉम्पलेट हो ना, हो ठीक आहे. हो पाठवशील. हे म्हणजे मी लोकांनी कसं थोड्या वेळाने पाठवतो तुम्हाला तो बाकी अर्ज. कोणी दिव्यांग असेल तर त्यांना थोडस घेऊन येईल असं. घेऊन या ना, नक्की नक्की. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारा ना सर. नाही विचारायची गरज नाही, मी प्रॉपरली बघितलं आहे. तुमचे नाही ना, प्रश्न नवीन त्रास- कोणी नाही कोणाचे ना, प्रश्न असतात तर विचारा. नाही, काय कोणी बाकी नवीन येते नाही ना. वगैरे नाही. अरे थोडं थांबता का? हा विजय सर, मी काय म्हणत होतो, हा बोला. याले ग्रुप मध्ये टाकू का, याले सेपरेट व्हॉट्सअप करू, हा टाका ना तर. ग्रुप मध्ये टाकू का? हा हो ठीक आहे ना. हा. बाकी अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलून घ्या ना. बोलून बी नाही, ते एकावर एक बोलून राहिला तो, थांब म्हणलं थांबतही नाही. सेलोकरजी गेले कुठं? आम्ही ह्यावं हे व्हॉट्सअप करत आहोत. हा नंतर कराल, मी पाठवतो ना तुम्हाला, पाठवतो तो. नाही मी तो अर्जन आहे का, हॅलो अर्जन, हा. मी नाही का ग्रुपवर व्हॉट्सअप केला, त्याला व्हॉट्सअप करून द्या तुम्ही, त्याला ग्रुपवर घेऊन घ्या. हो तर ग्रुप मध्ये मी टाकतो, तुम्हाला पोहोचून जाईल किंवा त्यांनाही पोहोचेल ग्रुप मध्ये टाकल्यानंतर. ठीक आहे, मी टाकलं त्याला ग्रुप मध्ये. हा. मी ग्रुप मध्ये केलाय. हा ठीक आहे. हे आपला जो ग्रामीणचा ग्रुप आहे तिथेच ना? हो हा ठीक आहे. मोदा. पहा मग थोडस पुष्पेंद्रजी और सेलोकरजी, मी थोडं बाहेर, म्हणजे माझी वेळ झाली. ठीक आहे सर. हो ठीक आहे. हो. हॅलो. बोला. बोला ना विद्यासागर सर जी, काही तर बोला. बोला की. बोला. बोला पर मग तो तुझं काय चालू आहे आता सध्या? काय म्हटलं सर? तुझं काय चालू आहे आता सध्या? मी आता ITI करत आहो, कोपा, कम्प्युटर ऑपरेटिंग प्रोग्रामिंग असिस्टंटचा कोर्स. कुठं करतोय?
ITI ला नागपूरला. चालतंय. दीक्षा त्याच्यामध्ये पुढे स्कोप काय? 12वी झाली आहे माझी आणि दीक्षाभूमीला नंबर लागला होता तर तिथेच करत आहो. मग पुढे काय स्कोप काय त्याच्यामध्ये कोपामध्ये? कोपामध्ये काय? हा कोपामध्ये स्कोप आहे ना, जसा DRD मध्ये भेटते, जसं डिफेन्स आहे ना, डिफेन्स मध्ये म्हणजे त्याच्यात सॉफ्टवेअर वगैरे बनवणं शिकवते अर्ध हा 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 प्रोग्रामिंग. हा हा. बाकी कोणती बघून मग कोणती लँग्वेज? तेच इंग्लिश. कॉम्प्युटरची कोणती लँग्वेज शिकवतात ते त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगची? कम्प्युटरची तेच इंग्लिश शिकवते ना. त्याच्यामध्ये कसं असते, A प्लस B प्लस C प्लस असं काहीतरी असते ते नाही का. ते त्याच्या बरेच असतात ते, बऱ्याच लँग्वेज आहे त्याच्यामध्ये. प्रॉपरली कोणत्या याच्यामध्ये अप्लाय करतात? रेल्वे म्हणा, DRDO, डिफेन्स झालं, अदर सेक्टर हा आहे, WCL, सगळं ऑलराऊंड. म्हणजे त्याच्यात बेसिक पासून हो पुरा आपला पुरा प्रॉपरली बेस बनवून देते. बरोबर बरोबर. आहे. सही सांगितलं संदीप सर. हो ना. नाही हो भाऊच म्हणा, आपण एकामेकाला म्हणला. हो ना. हा ना. मला तुझा नंबर मिळेल ना? मी बोलतो म्हणलं तसं नॉर्मली. मिळेल ना, लिहून घे. हा सांग, जेवढाच आहे मोबाईल. 76. एक मिनिट. तुम्ही ग्रुप मध्ये आहे 76. का सैनिक? दिव्यांग सैनिक मध्ये आहे का दादा तू? नाही ना, ऍड करून दे ना मला. हा ते सर करून देईन, ऍड करून देईन. अमोल सर ऍड हो. करून देईन. ओके, नवीन तुझा मला नंबर लिहून दे. घे. हा 76 20 20 26 26 77 कुठे आहे? 77. किती? 777 नाही, 77. डबल. ओके हा 77 69 69 7620267769. डन. हा ओके, बरोबर आहे. थँक्यू दादा. व्हॉट्सअपला मेसेज करून देशील हे खतम झाल्यावर. हो शुअर. मला पण जॉईन करते ग्रुपमध्ये. काय म्हटलं? मला पण त्या प्रहार याच्यामध्ये सैनिक आहे ना कोणता, त्याच्यामध्ये जॉईन करते. दिव्यांग सैनिक मध्ये मला जॉईन करते. हा ठीक आहे. तुम्ही मग सरांच्या ग्रुपमध्ये जॉईन नाही का, अमोल सरांच्या? कोणत्या? 2 ग्रुप आहे, एक दिव्यांग सैनिक म्हणून आहे आणि एक अमोलजी डी वालके म्हणून आहे. कोणत्या ग्रुपमध्ये सांगू तुला मी? 1 मिनिट. तुम्ही व्हॉट्सअपवर सांगा ना ग्रुप. सर विद्यासागर सर, मी तुम्हाला त्या विजय मेहरच्या ग्रुपमध्ये ऍड करू का सर तुम्हाला? करा की साहेब, सगळ्या ग्रुपमध्ये ऍड करा आपल्याला. ठीक आहे ना, विजय सर त्याच्यामध्ये करून घेतो. संदीप तुला पण करून घेतो. हो नक्की. ठीक आहे. थँक्यू दादा. संदीप भैया, हा बोला जी. मला पण ऍड करायला सांगा. हो त्या ताईला पण ऍड करा म्हणताय. हो संदीप नेवले, विद्यासागर सर. हा विद्यासागर सर नंबर पाहू द्या. हो नंबर घ्या माझा. हो हा बोला. एक मिनिट, ते सर आहे ना, ते सर म्हणून त्याच्यामध्ये ऍड करतात ते सर. माझा फर्स्ट डे आहे, पण मी सांगा तुमचा नंबर तरी पण मी सांगते त्यांना. 70 200 48 48 785. 785. हा, ते सरांना ओके. सांगा. हो हा, माझा पण फर्स्ट दिवसच आहे. हो ठीक आहे ना, सांगते मी.
हो. नमस्कार. हा संदीप बघ, तुला मी व्हॉट्सअप बी केलं आणि तुला याच्यामध्ये बी घेतलं. व्हॉट्सअप हो बघितलं हो का तू? व्हॉट्सअप बघितलं? हो सर, बघितलं. हा, हो ठीक आहे. हो. ते आता एक ग्रुप मध्ये एक ताई आहे आपल्या नाही का ऑनलाईन झूम मीटिंग मध्ये, ते ताई म्हणत आहे की ऍड कर म्हणत आहे तुमच्या ग्रुप मध्ये नाही का. नंबर 70-248 70-248 78 78 785. 785. हो बघा. 70-200 70-200 नंतर 48 48 78-5. 78-5. हा बरोबर आहे ना. हो ओके. हे ताईचं नाव काय मला मी विचारलं नाही, पण ते म्हणत होती ताई ऍड करा म्हणून. नावाची काही गरज नाही. ओके ओके, थँक्यू. ठीक आहे ना. कुठला मी चंद्रपूर. मी बोलतो. हो हो चंद्रपूर मध्ये मुरसा. नाही मीटिंग मध्ये नवीन आहात का? हो हो फर्स्ट डे आहे. हो पहिला. हो काय म्हटलं. हो हो ठीक. अनिता काळे नाव आहे का तिच्या संदीप? हाजी अनिता काळे काळे नाव आहे ना? हो शाळेत मी चेक करू का ट्रू कॉलर. मी असं नाव बघितलं नाहीये, अनिता पण मी काळे चेक आलाय. करू शकतो. आलाय ना. बर. ताईचा पहिला दिवस आहे म्हणे, तो म्हटलं ठीक आहे. सर तुम्ही दिसत नाही ऑनलाईन मध्ये, कुठे आहे तर. मी हे करत आहो, ग्रुपवर टाकत आहो. अच्छा अच्छा, ते शॉप मध्ये आहे तुम्ही ते लिहत आहे तेच हो का. हो हो. अच्छा ठीक आहे. ठीक.